पॉइंट महत्वाचे ठरणार आहेत. आता प्रहार प्रीमियर लीग मध्ये देखील ज्या खेळाडूंचे ISPL ID तयार झालेले आहेत तर त्यांच्या नावाच्या समोर, त्या सगळ्याच खेळाडूंच्या नावाच्या समोर ती पॉइंट टॅली आपल्याला पाहायला मिळणार आहे. चला तर आता सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवा. दोन्ही पंच मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. 7 ओव्हरचा आणखीन एक महत्वपूर्ण सामना. आजच्या रात्रीतली ही 5वी लढत. 6 मॅचेस शेड्यूल रोज आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेच्या माध्यमातून. परवा या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे आणि अंतिम रात्रीमध्ये हा भव्य दिवस सोहळा तुम्हाला पाहायला मिळेल. बोला ना मग गावाला बोला या सर या. प्रहार प्रीमियर लीगच्या 14व्या हंगामामध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. वर्षात 2 वेळा येणारी स्पर्धा, भारतातील एकमेव स्पर्धा आहे जी वर्षातून 2 वेळा येते आणि ऑल इंडिया ओपन पूलचा आस्वाद आपण सर्वजण घेतोय. आजचा हा 4था दिवस आहे, 4थी रात्र आहे. उद्या पुन्हा एकदा ऑल इंडिया ओपन मधून 4 टीम उद्या देखील मैदानामध्ये येणार आहेत. उद्या सचिन ढवळे मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमीच्या विद्यार्थ्यांच्या क्वार्टर फायनल्स उद्या दिवसभर आपण बघणार आहोत आणि 4 क्वार्टर फायनल्स होणार आहे. त्याच्यानंतर उद्या पुन्हा 4 टीम ऑल इंडिया ओपन पूल मध्ये भिडणार आहे. तिथून एक संघ हा उद्या सुपर 5 मध्ये पोहोचणार आहे. ऑल इंडिया ओपन पूल मध्ये 5 संघ सुपर 5 मध्ये येणार आहे आणि त्यामध्ये बॉल आउट होईल. बॉल आउट मधून 4 संघ पुढे, अर्थात बॉल आउट मधून 3 संघ पुढे जातील आणि 2 संघांमध्ये मॅच होईल. जे बॉल आउट मध्ये मागे राहतील ती मॅच झाल्यानंतर जो विजेता संघ आहे तो सेमीफायनल मध्ये पोहोचणार आहे आणि पराभूत संघाला 50,000 रुपयाचं बक्षीस मिळणार आहे. आणि त्यानंतर मग सेमीफायनल, फायनल अशा लढती रविवारी आपण या मैदानामध्ये अनुभवणार आहोत. असा एकूण भरगच्च कार्यक्रम आहे आज आणि उद्या आणि परवा. तर बघूया एक अत्यंत महत्वाची मॅच. अमोलदादा प्रतिष्ठान विरुद्ध युनिक AM चॅलेंजर सोलापूर. 2 संघामध्ये जबरदस्त लढत सुरू होणार आहे. मॅच सुरू होते स्ट्राइक एंड वरती. अमोल दादा पवार, अमोल पवार, अमोल निलगुडे, 2 अमोल उंच फटका आणि स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक खाली. कॅच होईल. संघ नायक, संघ मालक अमोल पवार इथे 0वर बाद. पहिला मोठा धक्का, मोठी विकेट. अमोल पवार पहिल्याच बॉलवर ते अटॅकिंग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, थोडंसं बाहेर जाणारा बॉल ऑन साइडला खेळल्याने एक चांगला झेल टिपण्यात आला. 38 सर्कलच्या आतमध्ये विकेट आली पहिल्याच बॉलवर. मोठे यश प्राप्त झालंय. पहिल्याच ओव्हरच्या दरम्यान नवीन फलंदाज मनीष शिंदे आता फलंदाजीसाठी. पहिल्या मॅच मध्ये मनीष शिंदेने 2 षटकार मारले होते मिड विकेटला. खूप चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. पहिल्या मॅचच्या दरम्यान उमरने मागच्या मॅच मध्ये खूप चांगला खेळ केलेला आहे. त्याच्यामुळे बॅटिंग ऑर्डर मध्ये खोली आहे ज्यावेळेला टीम अमोलदादा प्रतिष्ठान मैदानामध्ये उतरली आहे. निश्चित, कारण पहिल्या मॅच मध्ये पराभव स्वीकारल्यानंतर दुसऱ्या मॅच मध्ये ज्या पद्धतीनं अमोलदादा प्रतिष्ठानने कमबॅक केलेला आहे आणि तोच रिदम, तो फ्लो या मॅच मध्ये देखील त्यांना ठेवायचा आहे. कारण ही अत्यंत महत्वाची मॅच आहे. इथे जिंकणारा संघ आजची नॉकआउट खेळणार आहे. वा, फटका चांगला आहे. लॉफ केला चेंडूला, लॉंग ऑफला धावा 4, खणखणीत फटका, चौकार. ही खासियत आहे मनीष शिंदेची. आल्या आल्या सुरुवातीलाच अटॅकिंग क्रिकेट खेळण्यासाठी मनीष शिंदे जाणले जातात. मिड ऑफ आतमध्ये होता, माहिती आहे, फायदा उचलला. बॉल थोडासा पुढ्यातच पडला.
आणि जाहीदच्या विरुद्ध हे आक्रमण. मिड ऑफ आतमध्ये होता. पॉवर प्ले सुरू आहे. पॉवर प्लेचा सर्वोत्तम वापर आणि एक चांगला फटका. लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह, 4 धावा. जाईद पठाण यावेळेस थोडासा मागे खेचला होता. चेंडू पूल करण्याचा प्रयत्न. मिड विकेटला क्षेत्ररक्षक असेल. 1 धाव. धावफलक पुढे पोहोचेल. 5. अमोलदादा प्रतिष्ठान. मनीष आल्या आल्या 2 बॉलमध्ये 5 धावा केल्यात. 250च्या बॅटिंग स्ट्राईक रेटने आणि मेरिटवर फलंदाजी करणं जाणतायत मनीष शिंदे. मागच्या मॅचमध्ये चांगला खेळ त्यांनी दाखवलाय. अमोल निलगुडे बॅट आणि त्या बॅटमधून धावा आल्या नव्हत्या मागच्या मॅचमध्ये, आता कराव्या लागतील. यस, कडक शॉट. डावा पाय पुढे टाकला होता. ग्लान्स केला चेंडूला स्क्वेअर लेगला. अत्यंत अप्रतिम देखना फटका, षटकार. चांगलं टायमिंग इथे पाहायला मिळालं. 2 फिल्डर आहेत 38 सर्कलच्या बाहेर आणि ते ऑन साइडलाच ठेवले होते, परंतु तरी देखील हा जो बॉल होता टप्पा पडल्यानंतर बाहेर जाणारा बॉल होता, त्याला उचलून फेकले बाउंड्री लाईनच्या पलीकडे. काय टायमिंग होतं. पोझिशन मध्ये लवकर आला. हँड अँड आय कॉर्डिनेशन दिसते. मी म्हटलं होतं की मागच्या काही सामन्यामध्ये बॅट रुसली आहे, बॅटमधून धावा आल्या नव्हत्या, परंतु आता मात्र चांगलं टायमिंग पाहायला मिळालं. चांगला फटका ऑन साइडला. अमोलच्या बॅटमधून सिक्सर. जाईद पठाण थोड्याशा धावा खर्च होत आहेत. उजव्याच्या बाहेर चेंडू होता आणि गॅप मिळालेला आहे. स्क्वेअर ड्राईव्ह. इथे कव्हर पॉइंट सीमारेषा फोडली. तिकडे सीमारेषेचा बांध तोडला. धावा मिळत आहेत 4. पॉइंट मध्ये फिल्डर होता, त्याच्या उजव्या बाजूने बॉलला काढलाय. अप्रतिम स्क्वेअर ड्राईव्ह. फलंदाज अमोलच्या बॅटमधून देखना फटका. बरोबर तिथे फिल्डर होता, त्याच्या उजव्या बाजूने बॉलला बरोबर पाठवलं पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेने. 4 धावा इथे येत आहेत. चौकाराच्या मदतीने धावसंख्या फुलते, आकार घेते. आक्रमण सुरू झालंय. 15 धावा फलकावर लागल्यात पहिल्या बॉलवर विकेट गेल्यानंतर. चांगली सुरुवात आहे. यस, मोठा फटका हा होता, मात्र बॅट आणि पॅड मध्ये गॅप राहिला. चेंडू अलगद निसटलाय. लेंथ बॉल होता, उजव्याच्या बाहेर टाकलेला. मनीष शिंदेचा प्रयत्न फसला. इथे पहिले षटक संपलेले. धाव फलकावरती 15 धावा. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 15 अमोलदादा प्रतिष्ठान. आणि जाईद फटांचं षटक संपलं. यश मिळाले त्याला पहिल्याच बॉलवरती, पण ते यश फार काळ तो एन्जॉय करू शकला नाही. पुढे 15 धावा त्याला खर्च कराव्या लागलेल्या आहेत आणि मला वाटतं अमोलदादा प्रतिष्ठाननं खूप चांगली सुरुवात केलेली आहे. 15 धावा. शेवटचा बॉल थोडासा पुढेच टाकला होता, परंतु जे फुटवर्क होतं ते दिसलेलं नाहीये. शरीरापासून थोडासा दूर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता अमोल निलगुडेचा आणि पहिले षटक शेवटी संपले. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 15 धावा झाल्यात. नक्कीच मी तरी म्हणेन चांगली सुरुवात आहे अमोलदादा प्रतिष्ठानसाठी. पहिल्या बॉलवर विकेट गेल्यानंतर त्यांनी 15 धावा जोडलेल्या आहेत. 7 ओव्हरचा सामना आहे आणि आता दुसरं षटक सुरू होईल. 204 चौकार लागले, 306 षटकार लागले त्या प्रहार प्रीमियर लीग मध्ये 14व्या पर्वात. निश्चित ही ऑल इंडिया ओपन पूलची आकडेवारी आहे. पूर्ण प्रहार प्रीमियर लीगची आकडेवारी अजून मोठी होणार आहे, कारण 30 सामने हे सचिन ढवळे मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमीच्या विद्यार्थ्यांच्या पूर्ण झालेले आहेत. तर आज हा 23वा सामना मैदानामध्ये सुरू आहे. तो ऑल इंडिया ओपन पूल मधला. यानंतर 24वा सामना सुरू होणार आहे. अजून उद्या पुन्हा 6 सामने होणार आहेत. 30 सामने हे अगदी पहिल्या फेरीमध्ये, दुसऱ्या फेरीमध्ये ऑल इंडिया ओपन पूल मधून होणार आहे. पुन्हा एकदा उद्या अकॅडमीचे अजून 4 सामने होणार आहे, जे क्वार्टर फायनल्स होणार आहे, नॉकआउट होणार आहेत. त्यामुळे भरपूर सामने आहेत. 800 खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभागी होत आहेत. त्यामुळे खूप मोठं स्केड्यूल आहे या स्पर्धेचं. मनीष शिंदे स्ट्राईक एंडवरती. आशिष दास पूल करण्याचा प्रयत्न आहे. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे आणि धावफलक पुढे चालू राहील. 16. 1 गडी बाद अमोलदादा प्रतिष्ठान. मनीष शिंदेचा आवडतीचा फटका आहे पूलचा फटका, कारण त्या पूलच्या फटक्यावर भरपूर धावा मनीष शिंदेने केलेल्या आहेत मागच्या काही मॅचेसमध्ये. याही मॅचमध्ये सुरुवातच पूलच्या फटक्याने त्यांनी केलेली आहे. एक ऑफ ड्राईव्ह दाखवला, लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह. चांगली फटकेबाजी सध्या तरी मनीष करताना पाहायला मिळतात, परंतु मागच्या षटकामध्ये अमोलची बॅट तळपली आहे. अमोलने सगळे चांगले फटके सजवलेले त्याच्या बॅटमधून आपण पाहिलेत आणि तो आता सध्या स्ट्राईक रेंजला 10 धावांवर खेळतोय. यस, इथे पुन्हा एकदा फ्लिक करण्याचा प्रयत्न होता. मिड विकेटला चेंडू जमिनीच्या समांतर जाईल. 1 धाव इथे प्राप्त होते मनीष शिंदेला. 17 मग अमोल निलगुडेला ही धाव मिळणार आहे. 17 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. आदरणीय सचिन ढवळे सर मंचावरती उपस्थित आहेत. त्यांच्या समवेत त्यांचा मित्र परिवार आहे.
मित्र परिवारात देखील सचिन ढवळे सरांनी भरपूर मोठा मित्र परिवार जोपासलेला आहे. विद्यार्थी तर आहेच. यस, कड आहे आणि चेंडू गलीमध्ये पोहोचेल. एक धाव मनीष शिंदे प्राप्त करणार आहे. गोलंदाजाचं कौतुक आशिषचं करावं लागेल. 3 चेंडूमध्ये फक्त 3 एकेरी धावा त्यांना येऊ दिलेल्या आहेत. हो, पहिल्या मॅच मध्ये 2 षटकामध्ये 10 धावा 3 विकेट हे बॉलिंग अनालिसिस त्याचं होतं. सचिन ढवळे सर सध्या तुम्हाला आपल्या स्क्रीनवर पाहायला मिळत आहेत. या व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून प्रत्येक हंगामात 2 प्रहार प्रीमियर लीग तुम्ही अनुभवल्यात. हे 14वं पर्व आहे. वाह, फटका खराब आहे. वाईडिश मिड ऑफ तिथे खाली होता. पहिला फलंदाज अमोल निलगुडे बाद करतोय आशिष, तर एकूण दुसरा फलंदाज गमावलाय अमोलदादा प्रतिष्ठान. वा, बॉलिंग चांगली आहे आशिष दासची, कारण लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह मिड ऑफ आतमध्ये 38 सर्कलच्या आणि त्याच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न, परंतु जी उंची पाहिजे होती ती गाठता आलेली नाहीये. मिड ऑफ साठी नक्कीच सोपं काम होतं. बरोबर त्याच्या हातामध्ये फ्री होम डिलिव्हरी. आणि सध्या तुम्ही पाहता या सामन्याचा आनंद मुख्य व्यासपीठावरून घेतला जातोय सचिन ढवळे सरांच्या माध्यमातून. आणि दरवर्षी 2-2 प्रहार प्रीमियर लीग तुम्ही अनुभवलेले आहेत. यावर्षी तर ॲफिलिएटेड ही स्पर्धा आहे ISPL बरोबर. त्याचमुळे ऑलमोस्ट 800 खेळाडूंचे आयडीज रेडी आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून. ISPL म्हटल्यानंतर प्रत्येकाचं एक स्वप्न झालंय आता ती लीग खेळणं. आणि मातीतून आलेले अनेक खेळाडू, ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटचे खेळाडू, प्रोफेशनल लेवलचे टेनिस बॉल क्रिकेटचे खेळाडू ISPL खेळण्याचं प्रत्येकजण स्वप्न पाहत असतं. आणि त्यांच्यासाठी देखील एक मोठं व्यासपीठ निर्माण करून दिलंय सचिन ढवळे सरांनी प्रहार प्रीमियर लीगच्या माध्यमातून. आणि फक्त क्रिकेट नाही आणि फक्त प्रशिक्षण नाही, या व्यतिरिक्त देखील सचिन ढवळे सरांचं मोठं काम आहे. यस, जागा बनवायची होती, इम्प्रोव्हायझेशन करायचं होतं. पण असा फटका खेळायचा असेल तर 3 गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात. पहिली गोष्ट, फटक्याची जागा नीट डोक्यात हवी, त्यानंतर पोझिशन आणि त्यानंतर टायमिंग. जर या 3 गोष्टी जुळल्या तर फटका येतो, अन्यथा चेंडू यष्टिरक्षकाकडे जातोच आहे. धावा मिळणार नाही इथे. 18 2 गडी बाद अमोलदादा प्रतिष्ठान. षटक क्रमांक दुसरं सुरू आहे आणि आशिष दासनं काय गोलंदाजी केली. 2 धावा आल्यात फक्त या षटकातून. 1 विकेट पण त्याने काढले. पुढे यायचा प्रयत्न होता, बघितलं फलंदाज पुढे येतोय, चेंडू लेंथ टाकला बाहेर उजव्या यष्टीच्या. फलंदाजाला ताकास्तूर लावू दिलं नाही. षटक संपलेलं आहे. 2 षटकांचा खेळ संपला. अमोलदादा प्रतिष्ठान 18 2 गडी बाद. चांगली गोलंदाजी आशिष दासची. आशिष दासने हे याच्या अगोदर देखील केलेलं आहे. चांगली कामगिरी त्याने ॲज अ बॉलर म्हणून या टीमसाठी मागे निभावलेली आपल्याला पाहायला मिळाली. आणि शेवटचा बॉल आपण पाहिलं, पदल आली, ते फुटवर्क चांगलं होतं नो डाऊट, परंतु बॉल थोडासा खेचला आशिषने. आता ISPL बॉलचा वापर केला जाईल. हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे शिव छत्रपती महाराज यांना मानाचा मुजरा या प्रहार प्रीमियर लीगच्या माध्यमातून. अप्रतिम असं टेलिकास्ट तुम्ही पाहताय प्रथम स्पोर्ट्स मॅनेजमेंटच्या माध्यमातून. आणि आज तेवढाच महत्वाचा दिवस आहे या प्रहार प्रीमियर लीगचा. आज देखील 4 ऑल इंडिया ओपन फॉर्मॅट मधले संघ आपलं नशीब आजमावतात त्या सुपर 5 मध्ये जाण्यासाठी. शिवराय हे आदरणीय आपल्या सर्वांसाठी, सचिन ढवळे सरच नाही सर्वांसाठीच प्रेरणा आहे. आणि अगदी पहिल्या पर्वापासून अकॅडमीच्या विद्यार्थ्यांच्या संघांची नावं ही किल्ल्यांवरून ठेवण्यात आलेली आहे. छत्रपती शिवाजी राजांची एक छोटीशी प्रतिमा व्यवस्थित वेल डेकोरेट करून सातत्यानं दरवर्षी स्पर्धेच्या ठिकाणी उभी केली जाते, ती स्थापित केली जाते आणि त्यानंतर स्पर्धेला प्रारंभ होतो. षटकाची सुरुवात होणार आहे. हा ISPL बॉल ओव्हर. बाहेर जाणाऱ्या चेंडूला ऑनला उडवलंय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक तिथे आहे. 2 धावा मिळतील. वेगवान क्षेत्ररक्षण मनीष शिंदे. 20 वरती 2. अमोलदादा प्रतिष्ठान. तिसरं षटक सुरू झालेलं. मुत्तू नाईक गोलंदाजी मार्कवर. हो, मी मगाशी म्हटलं होतं मनीष शिंदे ऑन साईडला खूप स्ट्रॉंग बॅटिंग करण्यासाठी जाणले जातात. पुलचे फटके चांगले सजवतात, परंतु मुत्तू नाईकने मागच्या मॅचमध्ये जे ISPLचं षटक आहे ते चांगलं टाकलं होतं. किरण पवारच्या विरुद्ध, उस्मानच्या विरुद्ध चांगले बॉल त्याच्या माध्यमातून टाकण्यात आले होते. आणि बाउंड्री रूफ सगळ्यांचं लक्ष नक्कीच वेधलं जात आहे बाउंड्री रूफवर. डावेष्टीच्या बाहेर हे कंट्रोल हरवला होता यावेळेस मुत्तू नाईक. 1 धाव मिळेल. हा जो बाउंड्री रोप आहे तो प्रहार फाउंडेशननं स्वतः डिझाईन केलेला आहे या स्पर्धेसाठी. बाउंड्री रोप इथून पाठीमागे आपण इव्हेंटकडून ती सेवा घ्यायचो, मात्र यावर्षी पूर्ण कव्हर केलेला आहे बोर्ड्सच्या माध्यमातून बाउंड्री रोप. आणि सचिन ढवळे फाउंडेशननंच हे क्रिएशन इथे सादर केलेलं आहे. खूप सुंदर प्रकारे वेगवेगळ्या गोष्टी, युनिक गोष्टी या स्पर्धेमध्ये तुम्हाला भरपूर काही बघायला मिळतील. तर जाऊया मैदानामध्ये. इथे 22 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. मुत्तू नाईकचा चेंडू खराब होता.
कंट्रोल सुटलं होतं. खरं तर हे ISPL बॉल तुम्हाला हाताळायचा आहे, त्यामुळे कंट्रोलवरती खूप चांगलं लक्ष ठेवायला पाहिजे. उजव्या हिशा बाहेर मोमेंट आहे चेंडूला, आउटस्विंग डिलिव्हरी आणि चेंडू सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. धावा मिळणार नाहीत. 22-2. याच बॉलची मी चर्चा करणार होतो की मागच्या मॅच मध्ये हाच बॉल प्रभावी ठरला होता. बॉल बाहेर जाणारा उजव्या हाताचा फलंदाजाच्या विरुद्ध आणि हेच उस्मानच्या विरुद्ध त्याने सातत्याने केलं होतं मागच्या मॅच मध्ये. मुत्तू नायक, वाह काय गोलंदाजी आज. मयूर वाघमारे, मुत्तू नायक यांनी ISPL बॉल खूप चांगल्या प्रकारे हाताळलेला आहे. स्विंग वरती त्यांनी कंट्रोल पण ठेवलेला आहे, धावा पण रोखलेला आहे. विशेषतः त्यांच्याकडून तुम्हाला शिकायला मिळेल की बॉल स्विंग कसा करायचा असतो. तो बॉल नॅचरलही स्विंग होऊ शकतो, पण तो त्या विशिष्ट पद्धतीनं तुम्हाला टाकायचा आहे, विशिष्ट टप्प्यावरती टाकायचं आहे, तेव्हाच त्याला मोमेंट मिळणार आहे. मुत्तू नाईक, ओ पहा पुन्हा एकदा इथे आउट स्विंगर, खतरनाक आउट स्विंगर, लागोपाठचा तिसरा निर्धाव. 22-2 अमोल दादा. आता टप्पा मिळालाय मुत्तू नायकला. ज्या टप्प्याच्या तो शोधात होता, जो व्हाईट बॉल त्याने टाकला आणि त्याच्यानंतर तो टप्पा मिळाल्यानंतर एकाच टप्प्यावर 3 बॉल उजव्या हाताच्या फलंदाजासाठी बाहेर जाणारे बॉल होते. इथे इनसाइड आउट चांगला फटका आलेला आहे. कव्हरच्या डोक्यावरून चेंडू, गॅप मोठा आहे तिथे, एक क्षेत्ररक्षक पोहोचलेला आहे आणि 2 क्षेत्ररक्षक तिथून त्याला कव्हर करण्यासाठी देखील तिथे पोहोचले होते. त्याचा एक फायदा होतोय, पण धावांची संख्या इथे वाढणार आहे आणि याबरोबरच 24 वर पोहोचतायत अमोलदादा प्रतिष्ठान. सुरुवात खूप छान होती, पण मागच्या 2 षटकांमध्ये कुणाल सर खूप चांगल्या प्रकारे गोलंदाजी करत धावा रोखलेल्या आहेत. इथे युनिक सोलापूर संघानं डाव्या यष्टीच्या बाहेर आउट स्विंगर तो जितका प्रभावीपणे टाकत होता, इन स्विंग टाकताना कुठेतरी हरवतोय आणि पहिलाही प्रयत्न केला होता इन स्विंगरचा, त्यावेळेस वाईट टाकला होता, आताही वाईट पडतोय. खराब चेंडू आहे. 26 धावा 2 गडी बाद अमोल दादा. 2 वेगवेगळे गोलंदाज आहेत, वेगवेगळी कलाकारी आहे. कंट्रोल इन स्विंगर वर मयूर वाघमारेचा चांगला आणि कंट्रोल आउट स्विंगर वर मुत्तू नाईकचा चांगला राहिला आजच्या दिवसाच्या खेळामध्ये. पुन्हा हवेमध्ये चेंडू जरा वेळ असेल, पण क्षेत्ररक्षक नाहीये खाली. 1 धाव जरूर प्राप्त होणार आहे. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. अमोलदादा प्रतिष्ठान 27 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. दोन्ही संघांची बलस्थानं आहेत ती फलंदाजी. या स्पर्धेमध्ये खरं तर बाउंड्री लाईन ही थोडीशी छोटी आहे आणि बॉल 10x आहे. या दोन्ही गोष्टी फलंदाजांच्या बाजूने जाणार आहेत, पण तरी देखील गोलंदाजांनी खूप छान टप्प्यावरती गोलंदाजी करत काही गोलंदाजांनी प्रभाव टाकलेला आहे. मुत्तू नाईकचे षटक 9 धावा आले, विकेट नव्हती मुत्तू नाईकला. 27 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 3 षटक. अर्जुन वासिटा 2 धावसंख्येवरती 6 चेंडू तो खेळलेला आहे. मनीष शिंदे 9 धावा 6 चेंडू त्याने खेळलेले आहेत. विहंगम दृश्य आहे हे मैदानाचं. पुणित बालन क्रिकेट अकॅडमी आणि विशेष म्हणजे सिंहगड इन्स्टिट्यूट कॉलेजचं हे मैदान आहे. हिरवगार, हिरवेगार गालीचे, हरित तृणांच्या मखमालीचे आणि अशा सुंदर मखमालीवरती खेळाडूंना क्रिकेटचा आस्वाद मिळतोय आणि त्याला कारण आहे, माध्यम आहे ते आदरणीय सचिन ढवळे सर. हे अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे. क्रिकेटची प्रचंड आवड आहे त्यांना आणि गणित बुद्धिमत्तेचं प्रचंड ज्ञान आहे त्यांच्याकडे. आज महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थी या ज्ञानसागरामध्ये डुंबतायत, सरांच्या अमोघ ज्ञानाचा आस्वाद घेत आहेत. महाराष्ट्रातील, भारतातील सरकारी आस्थापनांमध्ये सरांचे अनेक विद्यार्थी आज मोठ्या मोठ्या हुद्द्यावरती सेवारत आहेत आणि शिस्त आदर्श घालून दिलेले सरांनी. यस, लॉफ केला चेंडू, स्क्वेअर लेगला, क्षेत्ररक्षक तिथे नाही पोहोचू शकत. थोडासा गाफील होता, तो थोडासा स्लो होता, चेंडूवरती यायला त्याने उशीर केला आणि कॅच सुटलेला आहे. मनीष शिंदेला जीवदान. 27 वरून पुढे 29, 2 गडी बाद. अमोलदादा प्रतिष्ठान. 4थ्या षटकाची सुरुवात. मुकरम सय्यद ऑन दी मार्क. डू ऑर डाय मॅच आहे. दोन्ही टीमचा जर आपण विचार केला तर इथे जिंकावं लागणार आहे आणि अशा परिस्थितीमध्ये अशा जर कॅचेस सोडल्या तर मात्र तो दबाव येईल गोलंदाजी करणाऱ्या टीमवर. कारण मागच्या मॅचमध्ये थोड्याशा चुका या टीमने केल्या होत्या, जीवदानं दिली होती उस्मानला. पुन्हा तिथेच बॉल आहे. आता गॅप आहे, स्क्वेअर लेग मध्ये गॅप आहे, मात्र क्षेत्ररक्षण काय सुंदर आहे.
बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक पोहोचला, झेप घेतली चेंडूवरती, अडवला चेंडू, काही धावा सेव्ह केलेल्या आहेत. 2 धावा मात्र मिळतील पुन्हा एकदा. 33 वर 2 अमोल दादा. ही चांगली फिल्डिंग, नक्कीच 2 धावा आपल्या टीम साठी वाचवण्यामध्ये यश आलंय. एकतीस धावा 31 आतापर्यंत स्कोर बोर्डवर. मनीष 13 वर पोहोचल्या पाहता पाहता. अर्जुन वसिटा बॅट थोडीशी शांत वाटते. 6 बॉल मध्ये फक्त 2 धावा त्याच्या खात्यामध्ये आहेत. बाहेर टाकलेला चेंडू आहे. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न होता, नाही पोहोचू शकला चेंडूच्या लेंथ पर्यंत. निर्धाव चेंडू. 31 वर 2. चौथं षटक सुरू. मुकरम सय्यद. पूल करायचा होता, मात्र चेंडू खूप लवकर आला, खूप वेगात टाकला होता मुकरमने हा चेंडू. पोझिशन मध्ये पोहोचला नव्हता आणि 1 धाव केवळ तिथे मिळतील. मिड विकेटला जो गॅप होता तो कदाचित खेळायचा प्रयत्न असावा फलंदाज मनीष शिंदेचा. चौथं षटक सुरू आहे. 32 वर 2 धावा येत आहेत हळूहळू, मात्र जो वेग आहे तो थोडासा कमी झालेला आहे. बाउंड्रीज थांबलेल्या आहेत. खूप चांगलं क्षेत्ररक्षण पण झालेलं आहे. काही कॅच जरूर सुटलेत, पण क्षेत्ररक्षणामध्ये तरी देखील काही धावा सेव्ह केलेल्या आहेत. इथे युनिक एम चॅलेंजर सोलापूर संघानं अर्जुन वासिटा गोल फलंदाजीसाठी तयार आहे. 7 चेंडू 2 धाव. आज रिदम लागलेला नाहीये, अजून परफेक्ट मिडल ऑफ द बॅट होत नाहीये. अर्जुन वासिटा निश्चित मोठी क्षमता या खेळाडूकडे. वाह, अप्पर कट हवेमध्ये चेंडू खूप लांब, मात्र एक टप्पा मैदानाच्या आतमध्ये धावा मिळतील 4. जाता जाता एक चांगली बातमी दिली अर्जुन वासिटानं. 36 वर 2. 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. हा चांगला फटका होता अर्जुन वसिटाचा आणि थोडासा दोन्ही पाय हवेत असताना फटका सजवलाय. चांगलं टायमिंग पाहायला मिळालं, विट मिळाली, जागा मिळाली. नाही पहा, दोन्ही पाय हवेत होते, बरोबर पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेने हा फटका सजवलाय. पंचांना विनंती, मागचा बॉल पुन्हा एकदा चेक केला पाहिजे. 6 धावा षटकार इथे आलेला आहे आणि 6 धावांबरोबर धावफलकावरती 38 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. चांगली बातमी आली. अर्जुन वासिटाचा एक षटकार इथे पडलेला आहे आणि 5व्या ओव्हरला सुरुवात होईल आणि 5व्या ओव्हरवर पहिल्याच बॉलवर एअर स्ट्राईक केलंय मनीष शिंदे. बरोबर टायमिंग, बॉल वाईडिश लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा, सिक्सर. मनीषला माहिती आहे की जास्त वेगवान खेळलं म्हणजे जास्त धावा होत नाही, तर योग्य चेंडूची वाट बघणं आणि त्यानंतर त्या चेंडूवरती मोठे फटके खेळणं, आणि तो खुबीने खेळतोय, लिलया खेळतोय, सहज खेळतोय आणि धावा बनवतोय. ऑन साइडला स्ट्रॉंग आहे मनीष. यावेळेला मात्र समोर मारलेला फटका, फिल्डर आहे तैनात, त्याच्या हातामध्ये फ्री होम डिलिव्हरी. अगदी सरळ खेळलेला फटका होता लॉंग ऑफ रिजन मध्ये. चांगला झेल टिपलाय संदीप पवारने, फलंदाज बाद. प्रत्येक वेळेस तुमची विकनेसच समोर यायला पाहिजे असं नाही. तुमची स्ट्रेंथ जरी समोर आली तरी सुद्धा समोरचा प्रतिस्पर्धी तुमचे विकेट काढू शकतो किंवा त्यासाठी प्लॅन आखू शकतो, आणि तेच झालं इथे. ऑन साइडला खूप स्ट्रॉंग शॉट आले होते, त्यामुळे हा चेंडू लेंथ उजव्याच्या बाहेर टाकला होता आणि तो लॉफ करायच्या प्रयत्नामध्ये लॉंग ऑफला जो फोर्स लागतो ऑन साइडला तो लागला नाही ऑफ साइडला, आणि लॉंग ऑफसाठी एक सोपा कॅच होता. बघतोय आपण सीमारेषेवरती अगदी सुंदर कॅच पकडलेला आहे. गुड लेंथ बॉल होता, हळुवारपणे उडवला होता, फार फोर्स लावला नव्हता. आणि असं असतं बरेच वेळ, एखाद्या खेळाडूचा ऑन साइडला फोर्स लागत असेल तर ऑफ साइडला तो थोडासा वीक असतो. हेरलं गोलंदाजानं आणि मनीषची विकेट मात्र इथे पडते. 44 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 5वं षटक सुरू आहे. उमर खान नवीन फलंदाज स्ट्राईक एंडवर.
आशिष दास 2 विकेट. मागच्या सामन्यामध्ये 3, या सामन्यामध्ये 2 विकेट पुन्हा एकदा आशिष दासला. चांगला बॉलर आहे आशिष दास. दोन्ही एंडी गोलंदाजी करू शकतो. ते टॅलेंट त्याच्याकडे आणि अख्खू टप्प्याचे बॉल चांगल्या टप्प्यावर त्याने टाकलेत. खेळपट्टीच्या डेप्थला हिट केलं. उसळी चांगली प्राप्त केली आहे. खांद्याचा वापर त्याने प्रत्येक मॅच मध्ये चांगला केला आणि त्याच्यामुळेच शॉर्ट बॉलवर त्याने बॅटरवर नेहमीच दबाव बनवलाय. बाउन्सर टाकायला गोलंदाजाकडे उंचीच पाहिजे असं काही नाही, त्याच्याकडे स्किल पाहिजे आणि ते स्किल आशिष दासकडे आहे. प्रभावित केले त्याने आज प्रेक्षकांना. थोडासा दूर खेळला शरीरापासून गलीमध्ये. थोडासा फंबल झाला फिल्डर त्याने एक धाव तिथे मिळतानाही दिसेल. उमर खान मागच्या मॅच मध्ये तडाखी बंद खेळी आणि त्याचमुळे सध्या आपण पाहतोय 5वं षटक सुरू आहे. 7 षटकाची मॅच आहे. धावा इथून करायचे आहेत अमोलदादा प्रतिष्ठानला आणि त्याचमुळे उमर खान बरोबर 5व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलाय. अर्जुन वसिटा लास्ट ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर एक चांगला फटका अपरकटचा सिक्सर त्याने मारला होता. हा बॉल थोडासा बाहेर. पंचांचा इशारा वाईट बॉल. एक्स्ट्रा रन मिळेल. टीमची धावसंख्या पुढे जाते. वाईटच्या मदतीने धावा वाढतात. धावा झाल्या 46. क्वचित प्रसंगी आशिष कडून या चुका होतात, पण मागचा शॉट आपण पाहिला असेल, खूप बाहेर चेंडू टाकला होता. गलीमध्ये थोडंसं खराब क्षेत्ररक्षण तिथे झालं, पण तिथे चेंडूच मुवमेंट खूप जास्त असते. फलंदाज खूप बारकाईनं बघत होता की चेंडू किती मूव्ह होणार आहे. क्षेत्ररक्षक तिथे, पण एक धाव मिळालीच. अर्जुन वासिटा. हा चांगल्या टप्प्यावरचा बॉल. अर्जुन वसिटाचा आज फुटवर्क थोडंसं टेंटेटिव्ह राहिलंय. ते फुटवर्क दिसलेलं नाहीये. तो अप्परकटचा एक फटका वगळता त्याच्या बॅटमधून तो नेहमीच इम्प्रोव्हायझिंग फटके मारण्यासाठी जातो, परंतु आज तेही काही त्याच्या बॅटिंगमध्ये दिसलेलं नाहीये. त्यामुळे गोलंदाज त्याच्यावर सातत्याने हावी होतो आणि बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई आहे. समोर देखील तेवढ्याच ताकदीचा गोलंदाज आहे. चांगले यंगस्टर आहेत दोन्ही. आता मात्र स्टेप आउट केलाय. समोर मारलाय फटका. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर खाली येतोय. झेल टिपला जाईल आणि आशिष दासने विकेट घेतली आहे, कारण अर्जुन वसिटावर तो दबाव बनत होता. धावा येत नव्हते त्याच्या बॅटमधून, म्हणून स्टेप आउट करण्याचा प्रयत्न तोही फसलाय. पुढे सरसावत आला होता. अगोदरच तो चेंडू थोडासा लांब टाकला आशिष दासनं. ज्यावेळेस फलंदाज पुढे येतो डान्सिंग डाऊन द विकेट, त्यावेळेस तो ज्यावेळेस टर्नअप मध्ये असतो गोलंदाज, त्याच वेळेस त्याची मोमेंट सुरू असते आणि ओळखलं होतं. लांब टाकला चेंडू. कव्हरच्या डोक्यावरून उडवण्याचा प्रयत्न. तिथे खूप सुंदर कॅच. थोडासा खाली बसला क्षेत्ररक्षक. अगोदर चेंडू येऊ दिला आणि त्यानंतर तो फोर्स आपल्या बॉडीमध्ये सामावला. खूप सुंदर कॅच. जबरदस्त कॅच. अजून एक फलंदाज मुत्तू नाईक तिथे होता. एक मोठी विकेट प्राप्त होते. अर्जुन वासिटा धोकादायक ठरू शकत होता, कारण क्लास आहे त्याच्याकडे. आपण म्हणतो की फॉर्म इज टेम्पररी, क्लास इज परमनंट, आणि अर्जुन वासिटा सारखे खेळाडू कधी फॉर्म मध्ये येऊ शकतात. त्यामुळे ही विकेट खूप महत्वाची होती आणि ती आशिष दासनं काढून दिलेली आहे. 3 विकेट या सामन्यामध्ये पुन्हा एकदा आशिष दासकडे आहेत. नवीन षटकाची होईल सुरुवात. पहिल्या मॅच मध्ये 3 विकेट घेतल्या होत्या. नवीन षटकाची सुरुवात विकेटने होऊ शकते. बरोबर हातामध्ये खेळलाय फटका आणि फटका फसलाय उमरचा. मागच्या मॅच मध्ये हिरो होता उमर. या मॅच मध्ये नक्की तो थोडासा झिरो आहे. थोडं सेन्सिबल क्रिकेट आता इथे खेळणं गरजेचं आहे. अमोलदादा प्रतिष्ठान कुठलाही चेंडू खेळायचा आहे, कुठला मोठा फटका खेळायचा आहे, कुठल्या चेंडूवरती बचाव करायचा आहे, हे थोडंसं ओळखून खेळणं अपेक्षित आहे. लांब होता चेंडू शरीरापासून. इनसाइड आउट खेळायचा प्रयत्न होता. लिफ्ट मिळाली नाही चेंडूला. जे एलिव्हेशन पाहिजे होतं ते नव्हतं आणि सोपा कॅच होता. लॉंग ऑफ साठी अगदी भेट होती ती. त्याला बिलकुलही हलू दिलं नाही आणि जो तिथे उभा होता तिथेच त्याला कॅच मिळालेला आहे. 5वा फलंदाज अमोलदादा प्रतिष्ठान इथे गमावलेला आहे आणि पुढच्या काही चेंडूंमध्ये आता त्यांच्याकडे टेल एंडर्स असणार. आता खरं तर हे फिनिशर्स असतात, ऑलराऊंडर्स असतात 7व्या 8व्या क्रमांकावरती. त्यांना देखील आता आपली उपयुक्तता सिद्ध करावी लागेल. 46 वर 5. विनायक आला आता फलंदाजीसाठी. वकार खानच्या बरोबरीने समोर मारला फटका. स्ट्रेट हिट. चांगला फटका आहे. 2 फिल्डरच्या बरोबर मध्ये सजवलेला. एक धाव तिथे ऍड होईल. विनायकचं खातं उघडलंय. 47 धावा झाल्यात. 6वं षटक सध्या प्रगतीपथावर. गॅप मिळाला पण फोर्स मिळाली नाही. चेंडू अपेक्षित वेगाने नाही ट्रॅव्हल होऊ शकला. त्यामुळे लॉंग ऑफ आणि मिड ऑफ लॉंग ऑन साठी एक सोपं होतं चेंडू पर्यंत पोहोचणं.
एकच धाव इथे विनायक बाकरेला, तर वकार खान ऑन स्ट्राईक. वाईड यॉर्कर आणि बरोबर त्या ट्रॅम्प लाईनच्या कदाचित आतमध्ये पडलेला असावा. एक डॉट बॉल. मुकरम सय्यद वेग चांगला आहे याही गोलंदाजाकडे. आशिषने देखील इम्प्रेस केले. ज्याला टीमची चर्चा होते. युनिक चॅलेंजर, एम चॅलेंजरची बॅटमध्ये बॉल हवेत आहे तोपर्यंत एक धाव मिळते. 48ला 5. बॉल विकेटवर एक नजर टाकूया. पहिल्याच बॉलवर विकेट आली होती. अमोल दादा पहिल्याच बॉलवर आउट झाले होते. मोठी विकेट तिथे. त्यानंतर जे कॅचेस आहेत, कॅचेस चांगल्या घेतल्यात फिल्डिंग करत असताना या टीमने. एम चॅलेंजरने खूपच चांगला कडक कव्हर ड्राईव्ह इथे पाहायला मिळतोय. गॅप मध्ये 2 फिल्डरच्या मधून बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 रन. मगाशी नव्हता लागला फोर्स, आता फोर्स लागलेला आहे. आणि तुम्ही बघितलं असेल की डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हर आहे, त्याला देखील चेंडू पर्यंत नाही पोहोचता आलं. त्याच्यापासून फार तर 20 फुटांवरती चेंडू होता. इतका वेग होता चेंडूला. ही खासियत आहे विनायक बाकरेची. चौकार मिळतोय. 52 धावा, 5 गडी बाद. शेवटचे 7 बॉल शिल्लक आहेत आता. 52 रन स्कोर बोर्डवर आहेत. फुल टॉस होता, चांगला उडवलाय बॉलला. डीप मध्ये फिल्डर आहे. स्क्वेअर लेग रिजन मध्ये हाही हातात गेलाय आणि इथे आउट होईल. जयत पठाणने हा झेल टिपलाय. 6वा फलंदाज बाद. 52ला 6. फक्त मोठे फटके मारण्याचा प्रयत्न आहे. आपण पाहिलंय की 5 कॅच हे बाउंड्री लाईन वरती पकडले गेलेले आहेत. यावरून लक्षात येते की षटकार मारलेच पाहिजेत आणि षटकारांसाठीच प्रयत्न आहेत, परंतु चेंडूची निवड योग्य करू शकलेले नाहीत फलंदाज आणि त्यामुळे हातात कॅच देऊन परतलेत. ही सुद्धा विकेट तशीच आहे. फुल टॉस होता. मिड विकेटला खेळायचा प्रयत्न केला आणि क्षेत्ररक्षकासाठी पुन्हा एकदा इथे चांगली भेट जायत पठाणला. एक फलंदाज अजून कोसळलेला आहे. सोलापूरचा संघ इथे अल्ताफभाई मुल्ला, अखिलभाई मकानदार आणि उंच 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 पुन्हा क्षेत्ररक्षक. हो हो हो, इथे सुटलेला कॅच आहे. कॅच घेतलेत तेवढेच पण सुटलेत तेवढेच. झेल सुटला आणि त्यानंतर फक्त एकच धाव घेतली. इथे 2 धावा अपेक्षित होत्या. कॅच कडे पाहत राहिला. शॉर्ट बॉलचा वापर परत एक वेळा एक संधी निर्माण झाली आहे. पॉइंटला आता कोणती चूक होणार नाहीये. 7वी विकेट गमावली आहे अमोलदादा प्रतिष्ठानने. 53ला 7. अमोलदादा प्रतिष्ठान विरुद्ध युनिक AM चॅलेंजर सोलापूर अशी लढत आहे. आणि युनिक AM चॅलेंजर्स या संघाचे संघमालक अल्ताफभाई मुल्ला यांचा युनिक एक मोठा ब्रँड, इंटरनॅशनल ब्रँड आहे टेनिस क्रिकेटमध्ये डिझाईन होतोय. आणि त्याचबरोबर अखिलभाई मकानदार हे टेनिस क्रिकेटचं प्रचंड वेड व्यक्तिमत्व आहे. सातत्यानं या संघांना ते प्रमोट करत असतात. आणि त्यानंतर तिसरे जे संघ मालक आहेत जफरभाई साथी, हे देखील क्रिकेट प्रेमी आहेत आणि त्यामुळेच आपल्या जिल्ह्यातल्या खेळाडूंना त्यांनी एक मोठं व्यासपीठ सातत्याने दिले. आज पुण्यामध्ये सगळे खेळाडू खेळायला येत आहेत. तर युनिक AM चॅलेंजर सोलापूर संघाच्या संघ मालकांचे सन्मान मंचावरती होत आहेत. मी विनंती करेल अल्ताफभाई मुल्ला यांना, मी विनंती करेल अखिलभाई मकानदार यांना, मी जफरभाई साथी यांना विनंती करतो आपण सन्मान स्वीकारण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. आपले सन्मान होत आहेत. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता इथे आणि पुन्हा एकदा एक विकेट आहे. अजून एक फलंदाज. 8वा धक्का बसेल अमोलदादा प्रतिष्ठानला. कादेर परतलाय डगआउट मध्ये.
कादेर राजपूत. नितीन मेडाचा हा थ्रो होता बॉलर एंडला आणि 8वी विकेट गमावली आहे. न्यू बॅटर प्रमेय पटेल मागच्या मॅच मध्ये 4 विकेट घेतल्या होत्या, 20 धावा खर्च केल्या होत्या 2 ओव्हरमध्ये. चांगली गोलंदाजी केली होती प्रमेय पटेलने आणि आता फलंदाजी करावी लागणार आहे. 53-8 बॅटच्या वर लागलाय. परत एक संधी निर्माण झाली आहे. विकेट किपर धावतो, एक चांगला झेल टिपलाय. 9वी विकेट गारद अमोलदादा प्रतिष्ठान या टीमची. 53-9. आता शेवटचा फलंदाज प्रमेय पटेलच्या बरोबरीने खेळेल. खर तर प्रमेय पटेल इथे नवीन फलंदाज दाखल झाला होता आणि त्याच्यासाठी काही खेळाडूंनी बलिदान पण केलं होतं. स्वतःच्या विकेट धोक्यात टाकल्या होत्या. प्रमेय देखील मोठे फटकेबाजी, मोठ्या धावा आणू शकला नाही. सुरुवात काय झाली होती पहिल्या षटकामध्ये, निश्चित भरपूर धावा आल्या होत्या. पहिल्याच बॉलवरती विकेट आली होती, पण त्यानंतर 15 धावा निश्चित पहिल्या षटकापासून सुरुवात केली होती. पण त्यानंतर रेग्युलर इंटरव्हल्समध्ये विकेट आणि विकेट पडत गेला. सगळे खेळाडू मोठे फटके मारायला गेले आणि तिथेच चेंडूची निवड चुकली आणि बाउंड्री लाईनवरती कॅच देऊन परतलेले आहेत. बहुतांश खेळाडू कॅच आउट झालेत आणि त्याचा परिणाम इथे बघतोय की टीम आता अडचणीत आहे. 7 षटकांची मॅच आहे. 9 गडी बाद 53 अशी स्थिती आहे. अमोलदादा प्रतिष्ठानची शेवटची जोडी मैदानामध्ये ऋषिकेश आणि वकार खान. याचा खुटप्याचा चेंडू होता. पूल करण्याचा प्रयत्न हुकसाठी गेला होता, तो हॅमरिंग केलं चेंडूला, हातोडा मारला बॅटवरून, पण एकच धाव मिळणार आहे. गोलंदाजाला खूप लांब फॉलो थ्रू वाढवावा लागलेला आहे. हा कॅच आहे, मागच्या प्रमेय पटेलचा कॅच पकडलेला होता आणि बघायचं आता 54 धावा 9 गडी बाद. शेवटचा चेंडू असेल हा. शॉर्ट बॉलचा वापर. तिथे एक धाव मिळेल मिड विकेट रिजन मध्ये. दाखवू नका थांबा, लगेच दाखवू नका. थांब जरा, लगेच दाखवू नको. नमस्कार. एक विशेष सन्मान आपण आज प्रहार प्रीमियर लीगच्या माध्यमातून करत आहोत. आपल्या बरोबरीने खास अल्ताफभाई मुल्ला देखील जोडले गेलेले आहेत आणि त्याचबरोबर दोघांनी या अख्तरभाई या, त्याचबरोबर जफरभाई देखील जोडले गेलेले आहेत. खास हे सगळे सोलापूर, त्याचबरोबर अल्ताफभाई जर पाहिलं तर परांडावरून आलेले आहेत. अल्ताफभाईंनी एक ब्रँड सुरू केला आणि महाराष्ट्रामधील असा एक ग्रामीण भागातून आपल्या गावाच्या नावाने ब्रँड सुरू केला आणि त्याची चर्चा संपूर्ण जगभर होताना पाहायला मिळते. ते जोडले जात आहेत. अख्तरभाई स्वतः चांगले क्रिकेट प्रेमी आहे, क्रिकेटवर प्रेम आहे. जफरभाईला त्यांची साथ नेहमीच पाहायला मिळते. आपण सगळे इकडे आलात त्याबद्दल आणि या स्पर्धेची शोभा वाढवल्याबद्दल मी शरद सरांना विनंती असेल या सगळ्यांचा आपण एक विशेष सन्मान करूयात.
आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी झालेलं आगमन या स्पर्धेची शोभा वाढवताना पाहायला मिळालं आहे. प्रहार प्रीमियर लीग आयोजन कमिटीच्या वतीने आपलं स्वागत या ठिकाणी केलं जात आहे. आपण जे काम करत आहात त्या कामाचं विशेष कौतुक. अल्ताबाई, बरं वाटतं ज्यावेळेला आपला हा मराठमोळा ब्रँड जगभरातील खेळाडू वापरतात आणि त्या ब्रँडच्या जोडीने तुम्ही आपल्या शहराचं नाव देखील जोडलं गेलेलं आहे. विशेष बाब आपल्या दोघांचंही, या तिघांचंही विशेष स्वागत, विशेष सन्मान. आणि आज या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून आपण इकडे उपस्थित राहिलात त्याबद्दल आपला विशेष सन्मान आम्ही या आयोजन कमिटीच्या वतीने करत आहोत. जफरभाई, आपण देखील खेळाडूंना खूप प्रोत्साहन देत असतात. भाई, आपण या सोलापूरच्या खेळाडूंना किंवा छोट्या छोट्या गावातील खेळाडू पुढे आले पाहिजेत यासाठी आपल्या तिघांचंही योगदान असतं. पहा, प्लॅटफॉर्म मिळाला तर मुलं पुढे जातील आणि तुम्ही तिघेही तो काम करत आहात. सोलापूर परिसरातून सोलापूरचे म्हणा किंवा धाराशिवचे म्हणा, ते टॅलेंट पुढे आणण्याचं काम आपण सगळे करत आहात. आपल्या सगळ्यांचं कौतुक, सगळ्यांना मात्र पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा असतील. जाऊयात मॅचच्या दिशेने. धन्यवाद. इम्पॅक्ट प्लेयर्सची घोषणा इथे होते. अमोल रिप्लेस केला जातोय, अक्षय मैदानामध्ये येतोय. तर किरण अंबाल आणि संदीप पवार सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झालेली आहे. 56 धावांचं माफक आव्हान आहे, पण क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये कुठलाही स्कोर विजयाची गॅरंटी देत नाही किंवा विजयाची गॅरंटी देणारा स्कोर कोणताही नसतो क्रिकेटमध्ये, आणि म्हणूनच क्रिकेट आपल्या सगळ्यांना आवडतो. आज पाहायचं या 56 धावांचं रक्षण अमोलदादा प्रतिष्ठान कसं करणार आहे. यानंतर साई कृपा सुपरस्टार या संघाने तयार राहा. पुण्यातील सदाशिव पेठेतील साई कृपा हॉटेलचे सर्व विजयजी हरदडे यांनी या संघाला इथे बोलवलेला आहे. का चांगला परफॉर्मन्स राहिला होता हॉटेल सुपरस्टार साई कृपा सुपरस्टारचा. तर पहिला चेंडू अप्रतिम आलेला आहे. धावा इथे येणार नाहीयेत आणि हेच आक्रमण प्रमेयला करावं लागेल आज. अवघड, हे प्रमेय अवघड आहे पण सोडवावं लागेल. 0 धावा फलकावर. स्ट्राइक एंड वरती किरण अंबाल. लॉफ केला चेंडू आणि क्षेत्ररक्षक तिथे पोहोचू शकत नाहीये. डीप लॉंग ऑफला 4. चौकारानं होते सुरुवात. युनिक AM चॅलेंजर्स धावा 4. चांगला फटका किरण अंबालचा. पहिला चेंडू निर्धाव टाकला, परंतु दुसऱ्या बॉलवर अटॅकिंग क्रिकेट. खोलवर टप्प्याचा बॉल टाकण्याचा प्रयत्न मिड ऑफ आतमध्ये होता. बॅट चांगली फिरली. माहिती होतं जर मिड ऑफच्या डोक्यावरून बॉल क्लिअर झाला तर धावा मिळतील आणि तेच झालं. इथे आउटफील्ड फास्ट आहे कारण इथे ग्रास कमी आहे.
जिथे बॉल पडला तिथून लगेच निघून गेला बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावा. लांब आहे चेंडू, खूपच लांब राहिला, शरीरापासूनही लांब राहिला, विकेट पासूनही लांब राहिला. वाईडची घोषणा. 5 धावा फलकावरती लागलेल्या आहेत. धावा रोखायच्या आहेत. आपण बघतोय 7 षटकांमध्ये 56 धावा, म्हणजे साधारणतः 8ची सरासरी आहे. आणि 8ची सरासरी असेल तर सरासरीपेक्षा कमी धावसंख्येवरती ठेवावं लागेल प्रत्येक गोलंदाजाला. ओहो, इथे जागा मिळाली होती आणि खूप चांगलं इम्प्रोव्हायझेशन. पुन्हा एकदा धावा 4. पहिल्या षटकामध्ये धावफलक देखील सुसाट आहे. 9. शॉर्ट बॉल टाकतोय प्रमे. मागचा बॉल पुढ्यात पडला, तिथे चौकार वसूल केला, त्याच्यानंतर वाईट बॉल टाकला आणि त्याच्यानंतर हा इम्प्रोव्हायझिंग फटका पाहायला मिळतो. क्रिजच्या आतमध्ये गेला, आउटसाइड ऑफ स्टंप आणि तिथून खेचलाय हा बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या आतमधून बाहेर. स्क्वेअर लेग आतमध्ये होता 38 सर्कलच्या आणि त्याच्या डोक्यावरून बॉलला पाठवलं बॅकवर्ड स्क्वेअर लेगला 4 धावांसाठी. चांगली बॅटिंग सध्या तरी किरण अंबालची पाहायला मिळते. सुरुवात चांगली झालेली आहे. फलंदाजांना जी अपेक्षित होती, खरं तर लो स्कोअर मॅच म्हटल्यानंतर गोलंदाजांनी सुरुवात चांगली करणं अपेक्षित होतं. पहिलं षटक खूप महत्वाचं असतं. 9 धावा पहिल्या षटकामध्ये. अजून 3 चेंडू टाकायचे आहेत प्रमेय पटेलला, त्यामुळं कमबॅक करावं लागेल. ओ हो हो हो, इथे सुद्धा पुढ्यात चेंडू आहे आणि लॉंग ऑनला खणखणीत आहे, सनसनीत आहे, दणदणीत आहे. चौकार. राऊंड विकेट अँगल करून पुढ्यात बॉल टाकणं आणि त्यातल्या त्यात माफ करा ओव्हर द विकेटनेच टाकलेला बॉल होता, परंतु हा पुढ्यात होता, पूर्णपणे पुढ्यात. मिड ऑन आतमध्ये. फक्त करायचं काय होतं, दिशा द्यायची होती. त्याच्या डोक्यावरून बॉलला पाठवलं लॉंग ऑनच्या दिशेने. किरण अंबाल सध्या फील्ड बरोबर खेळतोय, गोलंदाजाच्या माइंडसेट बरोबर खेळतोय. महत्वाच्या धावा आहेत सध्या पहिल्याच ओव्हरमध्ये. तुफान फटकेबाजी सुरू आहे किरण अंबालची. ही मोठी फलंदाजी, मोठी स्टार्ट आहे, वेगवान सुरुवात आहे. 56 धावा रोखायच्यात आणि पहिल्या षटकामध्ये 13 धावा येणं. अजून 2 चेंडू टाकायचे आहेत. मला वाटतं हे षटक अजून मोठं होईल आणि ही संकेत चांगले नाहीत. कमबॅक करावं लागेल अमोलदादा प्रतिष्ठानला. ही मॅच अत्यंत महत्वाची आहे. ही खरं तर जरी लीग स्टेजची मॅच असेल तर ही डू ऑर डाय मॅच आहे. इथं जिंकणंच गरजेचं आहे, तेव्हा तुम्हाला क्वालिफाय मॅच मिळणार आहे. ओ, फुल टॉस आहे आणि 6 धावा आहे. रिव्हर्सचा टोला, खणखणीत, बेछूट, बेमिसाल, बेफाम षटकार. बेछूट धावाबार सुरू झालाय. ज्या पद्धतीने मारतोय किरण अंबाल. परत मी म्हटलं होतं की माइंडसेट बरोबर खेळतोय. गोलंदाजाच्या माहित होतं यॉर्कर साठी जाईल गोलंदाजाने, तेच केलंय. पहिलेच तयार होता. रिव्हर्स फुल टॉस मध्ये परावर्तित केला आणि फक्त दिशा दिली, फ्लॅट मारला. 6 धावा, सिक्सर. परत एकदा गॅप मिळालाय, गॅप मिळालाय. पुन्हा 4, पुन्हा सीमारेषा फोडली. पहिलं षटक आणि 23 धावा. ही सनसनाटी सुरुवात आहे. ही विजयाची पायाभरणी आहे. हा विजयाचा शंखनाद आहे. हा विजयाचा पांचजन्य शंख फुंकलेला आहे. पहिल्याच ओव्हरचा खेळ संपलाय. पहिल्याच ओव्हरमध्ये 23 धावा फलकावर लागल्यात. आक्रमण पहिल्या बॉल पासून किरण अंबालचं 22 धावा त्याने केल्यात, एक अतिरिक्त. सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी अक्षय आलाय, जो इम्पॅक्ट प्लेअर म्हणून मैदानामध्ये उतरलाय आणि इम्पॅक्ट प्लेअरला आता तो इम्पॅक्ट टाकावा लागेल. अक्षय चौरसिया, संदीप पवार, किरण अंबाल. पहिल्याच ओव्हरमध्ये ती भागीदारी 23 धावांची आणि त्यातल्या सगळ्याच्या सगळ्या धावा किरण अंबालच्या खात्यामध्ये. हा पहिलाच बॉल ओरपीच होता, मिड ऑफ आतमध्ये त्याच्या डोक्यावरून चौकाराने सुरुवात केली. हा इम्प्रोव्हायझिंग फटका स्क्वेअर लेगच्या वरून पाठवला. 4 धावा इथून वसूल केल्या. त्याच्यानंतर परत एक वेळा पुढ्यात पडलेला बॉल होता, लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह. हा रिव्हर्स फटका मारला होता, सिक्सर मारला होता आणि त्याच्यानंतर पुलचा फटका मिडॉनच्या बरोबर उजव्या बाजूने पाठवला, काऊ कॉर्नरला चौकार. खतरनाक फलंदाजी राहिली आहे मागच्या ओव्हरमध्ये. 23 धावा वसूल केल्यात. आता संदीप पवारच्या विरुद्ध अक्षय चौरसिया गोलंदाजीसाठी. हा पाठलाग नाही, हे चिरड नाही. ज्या पद्धतीनं 56 धावा फलकावरती मात्र आणि पहिल्या षटकामध्ये 23 धावा. इथे पुन्हा एकदा स्लॉट मध्ये चेंडू आहे, फिरवलाय, ग्लान्स केलाय चेंडूला. रोहित शर्मा स्टँड मध्ये. इथे पुन्हा एकदा 6.
6 आणि 6 4 प्रत्येक बॉल सीमारेषेच्या बाहेर आहे. 29 वरती पोहोचतायत युनिक एम चॅलेंजर सोलापूर. खतरनाक फलंदाजी. थोडस बॅक ऑफ द हँडने टाकण्याचा प्रयत्न होता. पहिलाच बॉल तुम्ही व्हेरिएशन करण्यासाठी जाताय आणि त्याच्यावर तुटून पडला बॅटर. शॉर्ट सिलेक्शन मला वाटतं चुकलेलं आहे. पहिला चेंडू टाकला होता तो चेंडू होता दुसरा देखील. यावेळेस रिव्हर्स खेळायचा प्रयत्न केला आणि त्यामुळेच एक धाव मिळाली. अन्यथा पुन्हा एकदा षटकाराची शक्यता होती. हो, फिल्डर लावला होता बरोबर त्याच्या हातात मारलाय. इकडे वेगळं माइंडसेट आहे किरण अंबालचं, संदीप पवारचं. संदीप पवारने तो सिक्सर मारला, स्ट्राईक रोटेट केली. आता परत एक वेळा स्ट्राईक किरण अंबालकडे आहे आणि तो एअर स्ट्राईक करण्याच्या तयारीत आहे. स्लोवर वन सातत्यानं बॅक ऑफ द हँडच टाकायचा प्रयत्न केला होता. गती कमी करण्याचा प्रयत्न करतोय गोलंदाज अक्षय. एक षटकार आला पण त्यानंतर त्यानं कमबॅक छान केलेले. पुढच्या 2 चेंडूमध्ये फक्त एक धाव आहे. उजव्याच्या बाहेरचा चेंडू जाऊ दिला यष्टीरक्षकाकडे. हा निश्चित कधी कधी असं होतं की दुधाने पोळलं की ताक सुद्धा फुंकून पिलं जातो. थोडस काळजी घेतली जाते. हा रॉंग वन होता. पडल्यानंतर झपकन आतमध्ये आला बॉल. गोलंदाज अक्षयचा 7 धावा या ओव्हरमध्ये आल्या. हाईट फॅक्टर उंची जास्त घेतली या बॉलने, त्यामुळे डॉट बॉल. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. अक्षयचं कौतुक करावं लागेल. पहिल्या बॉलवरती 6 आल्या होत्या. त्यानंतर पुन्हा एकदा एक हवेत चेंडू आहे पण स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक डीप मध्ये. 2 धावा इथे येऊ शकतात आणि धाव फलक देखील पुढे पोहोचणारे 32. 2 षटकांचा खेळ संपला. 9 धावा या षटकामधून 32 वरती पोहोचतायत युनिक एम चॅलेंजर सोलापूर. प्रेक्षकांसाठी मला वाटते बक्षीस आदरणीय सचिन ढवळे सरांनी कधी जाहीर केलेले आहे. तुम्ही 2 हातात कॅच पकडला 100 रुपयाचं बक्षीस आहे. एका हातात प्रेक्षकांनी कॅच पकडला तर 200 रुपयाचं बक्षीस आहे. त्याचबरोबर प्रेक्षकांना देखील बक्षीस मिळवण्याची संधी आहे. स्टँड मध्ये आपण बसलेले आहात. आपल्याकडे जर कॅच आलाच तर पकडा. उगाच कुठल्याही कॅचकडे पकडण्याच्या प्रयत्नात जाऊ नका. युनिक एम चॅलेंजर्सनं मजबूत सुरुवात केलेली आहे. आता त्यांच्यासाठी धावा हव्यात मात्र 24. चेंडू शिल्लक आहे 30 चेंडू मध्ये 24 धावा. कादिर राजपूत नवीन गोलंदाज. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल करायचा आहे. एक डावखोरा फलंदाज, एक उजवा फलंदाज. अलीकडे सगळ्या प्रोफेशनल टीम्स या डाव्या उजव्या फलंदाजांना घेऊन खेळतात आणि विशेष म्हणजे मी बघतोय बहुतांश प्रोफेशनल संघांमध्ये, व्यावसायिक संघांमध्ये 3-3, 4-4 डावखोरे फलंदाज असतात. डाव्या हाताचा फलंदाज बाद झाल्यानंतर डाव्या हाताच्याच फलंदाजाला पसंती दिली जाते अनेक संघांमध्ये. आणि कारण आहे तसंच आहे की क्षेत्ररक्षकांना जर थोडंसं पळायला लागलं तर विशेष म्हणजे गोलंदाजाची देखील लाईन डिस्ट्रॅक्ट होते. उजव्याच्या बाहेर चेंडू आहे, खूपच लांब, वाईड येईल. खराब सुरुवात होते कादिर राजपूतची. धावा रोखायच्यात आता. प्रत्येक षटका पाठीमागे 4.80 धावांची सरासरी अपेक्षित आहे. त्यामुळे गोलंदाजांच्या समोरचं आव्हान थोडंसं कठीण आहे, भरपूर कठीण आहे. कठीण समय येता कोण कामास येतो, असाध्य ते साध्य करिता सायस, कारण अभ्यास तुका म्हणे. पुन्हा एकदा डावी एष्टी मिस करणारा चेंडू आहे का? समित जोशींनी बघितले मागे आणि यस वाईड आहे. एक अतिरिक्त धाव इथे येणार आहे. धाव फलक पुन्हा एकदा पुढे पोहोचतोय. 34 धावा. धावा कमी आहेत. तुम्हाला टप्प्यावर गोलंदाजी करावी लागेल कादिर राजपूत, परंतु पहिले दोन्ही चेंडू खराब टाकलेत. वाईट बॉल आलेत. टीमची धावसंख्या 34, 2 ओव्हरमध्ये 32 होत्या आणि सामना सोपा होत चाललाय आता युनिक एम चॅलेंजर साठी. 2 वाईड आलेले आहेत या षटकामध्ये. इथे हवेमध्ये चेंडू जरूर. क्षेत्ररक्षक तिथे मात्र ओव्हर दी हेड. धावा मिळतील 6. हुक केला होता संदीप पवारनं. षटकार. पहा
इन स्विंगर होता डाव्या हाताच्या फलंदाजासाठी. त्याने बघितलं की चेंडू स्टंपवरती पडतोय, तो त्याची मोमेंट असणार आहे लेग स्टंपच्या बाहेर, आणि त्यामुळं अत्यंत सुंदर विथ दी बाउन्स खेळला हा फटका स्क्वेअर लेगला. 6 धावांसाठी कादिर राजपूतचं षटक पुन्हा एकदा थोडंसं खर्चिक ठरतंय. यस, इथे स्लॉक करण्याचा प्रयत्न होता आणि बोट आकाशाकडे आहे. संदीपला परतावं लागतंय. पहिला फलंदाज गमावलाय युनिक एम चॅलेंजर्सनं. 40 धावा फलकावर. बॅटिंग टीमने आता DRS घेतलेलं चॅलेंज केलं ऑनफिल्ड अंपायरच्या डिसिजनला. तिसऱ्या पंचांच्या निर्णयाची प्रतीक्षा असेल. LBW ट्रॅकिंग सिस्टीम पहिल्यांदाच प्रहार प्रीमियर लीगमध्ये टेनिस क्रिकेटमध्ये वापरली गेली, आणि त्यानंतर यावर्षी पुन्हा एकदा. हे खरं तर खर्चिक सॉफ्टवेअर्स असतात. परंतु सर्वोत्तम देण्याचा आदरणीय सचिन ढवळे सरांचा प्रयत्न असतो. त्यामुळं ही महागडी सॉफ्टवेअर्स वापरून आपण ही सिस्टीम लॉन्च केलेली आहे प्रथम स्पोर्ट्स मीडियाच्या माध्यमातून. आणि सगळ्यांचं लक्ष स्क्रीनवरती लागलेलं आहे की कधी एकदा स्क्रीनवरती ते स्लो मोशन्स आम्हाला बघायला मिळतील, कधी एकदा त्या रिप्लेस बघायला मिळतील. 40 धावा एका वेळा. अजून एकही फलंदाज बाद नाहीये. पंचांचा निर्णय, आणि मला वाटतं तिसरे पंच रेडी आहेत. राजपूतचा हा चेंडू आतमध्ये येणारा, आणि मला वाटतंय पंचांचा निर्णय ओरिजिनल निर्णय आउट आहे. आउटसाइड पिच आहे, इनलाईन इम्पॅक्ट आहे आणि विकेट हिटिंग आहे. तर थर्ड अंपायरचा निर्णय सुद्धा आउट आहे. मला वाटतं रेफरल लॉस्ट होईल आणि संदीप पवारला परतावं लागेल. 1 गडी बाद 40. अखेर पहिली विकेट मिळालेली आहे, परंतु ही विकेट सोपी नव्हती, खूप कठीण होती. विहिरीचं काम काढलेलं असताना वरची माती भुसभुशीत लागते, पण इथे अमोलदादा प्रतिष्ठानसाठी कठीण खडक होता. तो खडक फोडावा लागला आणि अखेर त्यांना यश मिळालेलं आहे. पहिलं. अजून खूप यश मिळवायचं आहे, आणि त्यांच्याकडे आता धावा खूप कमी राहिलेल्या आहेत. फक्त 16 धावांची आवश्यकता आहे युनिक एम चॅलेंजर्सला. पण या 16 धावांमध्ये काही चमत्कार करेल अमोलदादा प्रतिष्ठान. गट्स आहे त्या संघामध्ये. क्रिकेट तर चमत्कारांचा खेळ आहे. पदोपदी आपल्याला चमत्कार दिसतात इथे, पण अशा परिस्थितीमध्ये ना उमेद न होता निश्चयाचे बळ तुका म्हणे याची फळ, आणि निश्चय पक्का करून त्यांना आता चिवट झुंज द्यावी लागेल. 16 धावा रोखायच्यात, पण विजयाच्या निर्धाराने खेळलं तर मजा येईल या मॅच मध्ये. कादिर राजपूत विकेट मिळालेली अगोदर परत डावखुरा फलंदाज आलेला आहे. यस, हलक्या हातानं फ्लिक केला चेंडूला. मिड विकेट वरती क्षेत्ररक्षक येतोय, पोहोचतोय. 1 धाव निश्चित प्राप्त होणार. 41. 1 गडी बाद युनिक एम चॅलेंजर्स. किरण अंबालाला आता स्ट्रायकर एंडला. 24 धावांची खेळी त्याने साकारली. पहिल्याच ओव्हरमध्ये 23 धावांचा पाऊस पडला, परंतु विकेट आली आहे. कादिर राजपूतने त्यानंतर कमबॅक केले, एक षटकार मारला, त्यानंतर चांगल्या टप्प्यावर बॉल. पवारची विकेट घेण्यामागे यश प्राप्त झालंय. 41 धावा, 15 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. युनिक एम चॅलेंजरच्या समोर टार्गेट. मोठा फटका हवा होता, मात्र पंचांचं बोट तर आकाशाकडे आहे. एष्टांच्या समोर सापडलाय किरण अंबाल, आणि पंचांचा निर्णय त्याला मान्य नाहीये. ते पुन्हा एकदा थर्ड अंपायर्सच्या निर्णयाकडे जात आहेत. DRS कॉल करतायत, आणि बघायचं यावेळेस आता काय होणार. एकाच षटकामध्ये 2 वेळा लेग बिफोर विकेटची अपील झालेली आहेत, आणि दोन्ही वेळा पंचांनी उचलून धरलेली आहेत. किरण अंबालचं असं म्हणणं आहे की माझा बॅटला स्पर्श केलेला आहे, परंतु कुणाल सर अजून ती टेक्नॉलॉजी किंवा तशी सॉफ्टवेअर्स टेनिस क्रिकेटच्या आवाक्याच्या बाहेरचे आहेत. पाहायचे आपल्याकडे स्निकोमीटर्स त्यासाठी आवश्यक असतात. अल्ट्रा एज आवश्यक असतं. साऊंड रेकग्निशन सिस्टीम्स त्यासाठी हव्या असतात. आज बघतोय आपण कादिर राजपूतचा हा चेंडू होता, त्यामुळे बॅटला स्पर्श आहे का हे खूप नाजूकपणे आता पंचांना तपासून बघावं लागेल स्क्रीनवरती. आणि रेडी आहेत पंच त्यांच्या निर्णयासाठी.
यस, ओरिजिनल डिसिजन होता आणि बघतोय आपण विकेट मिसिंग आहे, तर रिव्ह्यू रिटेन होईल. फलंदाजाला इथे लाभ मिळतो आहे, पंच त्यांचा निर्णय मागे घेतात. बाउन्स मोस्ट मोठा होता. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये गुड लेंथ बॉलला LBWचा निर्णय देणं थोडंसं धोकादायक ठरू शकतं, कारण बाउन्स मोठा असतो. हो, पिचिंग आउटसाइड ऑफ होता, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आणि ऑलमोस्ट कमरेच्या लाईनला बॉल लागला होता आणि त्याचमुळे विकेट मिसिंग असं दाखवण्यात आलं आणि त्याचमुळे योग्य डिसिजन किरण अंबालचा की लगेच त्याने DRS वापरला, त्याच्यामध्ये तोही यशस्वी झालाय. त्याचं असं म्हणणं होतं की बॅटला पण आपल्याला दिसत होतं की स्क्रीनवरती कुठेही डॉट नव्हता. अर्थात स्क्रीनवरती कुठेही बॅटला संपर्क आहे असं वाटत नव्हतं. चेंडू सरळ गेलेला आहे, त्याच्या पायावरती आदळलेला आहे. पण ठीक आहे, विकेट मिसिंग होता त्यामुळे तो बचावला. डाव्या यष्टीच्या बाहेर आहे. ही समस्या राहिलेली कादिरची. सुरुवात खराब झाली होती, 2 वाईड आले होते सुरुवातीला, पुन्हा एकदा एक वाईड आहे. 42 या नाहीये तुमच्याकडे बॅलन्स नाही राहिला. आता बॅलन्स जवळपास समाप्त झालेला आहे आणि आता राहिलेल्या थोड्याशा धावा आहेत, त्यामुळे इथे अशा प्रकारची चंगळ परवडणार नाहीये. हो हो हो, ही चंगळ आहे गोलंदाजासाठी. मात्र फलंदाज वसूल करतायत आणि विजयाच्या उंबरट्यावरती उभे राहत आहेत. करण अंबालचा पुन्हा एकदा देखना षटकार. ISPL बॉल ओव्हर आहे आणि त्यातल्या त्यात तयारच होता किरण अंबाल. परत एक वेळा उलटा फटका सजवण्याच्या प्रयत्नामध्ये त्याला यश आलंय. धावा झाल्यात 48. सामना आटोक्यात. विजयाच्या उंबरठ्यावर युनिक एम चॅलेंजर. टॉससाठी यायचंय टीम साई कृपा सुपरस्टार. आणि याच बरोबर इथे 54 धावा पूर्ण होतील. एक शानदार षटकार करण अंबालचा. अजून 2 धावा आहेत, अजून 2 धावा आहेत. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 54. युनिक एम चॅलेंजर सोलापूर. काय मॅच आहे. 36 धावा नाबाद करण अंबालने बनवलेल्या आहेत. कादेरचा चेंडू होता, आउट स्विंगर टाकला होता खरं तर, पण व्यवस्थित तो डिलिव्हर नव्हता केला त्यानं. ज्या पद्धतीनं चेंडूची लाल बाजू जी बाहेरच्या बाजूला पाहिजे होती तिथे कुठेतरी हलकासा क्रॉस सीम टाकायचा प्रयत्न होता, त्यामुळे मोठा स्विंग मिळाला नाही. पण करण अंबालनं खूप मोठा फटका त्यावरती चढवलेला आहे. 13 चेंडूमध्ये 36 धावा, तर एकूण 2 धावांची आवश्यकता असेल आता जिंकण्यासाठी युनिक एम चॅलेंजर्स सोलापूर संघाला. अक्षय गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा एक युवा खेळाडू आलेला आहे. पहिलं षटक त्याचं आलं होतं, चांगलं षटक टाकलं होतं त्याने. हे स्टँड आहेत खरं तर. IPL फीवर सुरू आहे आणि त्यामुळंच MS धोनी स्टँड, विराट कोहली स्टँड, रोहित शर्मा स्टँड आणि सोशल मीडियावरती फॅन्स वॉर खूप जोरात चर्चेला असतं आणि त्यामुळे त्याचाही एक वापर इथे करण्याचा प्रयत्न केलेला आहे सचिन ढवळे फाउंडेशननं. CSK फॅन्स, RCB फॅन्स, MI फॅन्स त्यांना देखील स्वतंत्र कक्ष करून दिलेले आहेत. चांगला चेंडू आहे, गुड लेंथ वरती बाउन्स मिळवतो इथे. निर्धाव चेंडू. 54 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. सौरभ बिराजदार. आणि याच बरोबर एक उंच फटका लांब खेळलाय का, कॅच सुटलेला आहे आणि त्याचबरोबर सीमारेषेच्या आतमध्ये असेल चेंडू. 1 धाव इथे प्राप्त होणार आहे. जे कॅचेस सोलापूरच्या खेळाडूंनी पकडलेले आहेत ते खरंच सुंदर कॅचेस होते. सुटले त्यांच्याकडून काही कॅच, पण अमोलदादा प्रतिष्ठाननं देखील त्यांना सातत्यानं ती संधी दिली. मोठ्या स्कोअरच्या दिशेने वाटचाल त्यामुळे थांबली आणि इथे सामना नाही संपला अजून. कॅच होईल, करण अंबालाला परतावं लागेल. नवीन खेळाडू येईल, त्याच्याकडून विनिंग शॉट येणार आहे. 55 स्कोअर लेवल आहे. ही मॅच मोठ्या फटक्याने जिंकून द्यायची होती करण अंबालला, पण कदाचित त्याच्या नशिबात नसावं, ते नियतीला ते मान्य नसावं आणि तो आता बाद होऊन परतलेला आहे. वाह वाह,
शेवटच्या क्षणी अमोलदादा प्रतिष्ठान अजूनही हार मानायला तयार नाहीयेत. ते टिच्चून मारा करतात. एकच धाव हवी आहे, पण अक्षयने झुंजवलंय फलंदाजांना. मॅच तो लांब वर घेऊन चाललेला आहे. 4 चेंडूमध्ये फक्त 1 धाव आणि विकेट पण काढलेली आहे. ही गंमत आहे खरं तर क्रिकेटची. उजव्याच्या बाहेर होता आणि खेचलाय चेंडूला कव्हरच्या डोक्यावरून. इथे धावा मिळतील 4 आणि याच बरोबर क्वालिफायर्स मॅच मध्ये पात्र ठरतायत युनिक AM चॅलेंजर्स आणि साई कृपा सुपरस्टार. या दोन संघामध्ये टॉस होतोय. या सामन्याचा सामनावीर आशिष दास आहे. 2 षटकांमध्ये 11 धावांमध्ये 3 विकेट. आशिष दास मॅन ऑफ द मॅच. तर युनिक AM चॅलेंजर सोलापूर विरुद्ध साई कृपा सुपरस्टार अशी लढत आता होणार आहे. चला संघनायक चला. साई कृपा सुपरस्टार